नमो बुद्धाय. आज आपण भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता आणि विपश्यना हा विषय आपण समजून घेऊया. तत्पूर्वी 14 ऑक्टोबर 1956 ला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अशोका विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची जी दीक्षा दिली, त्या दीक्षेमध्ये पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञांमध्ये 12 क्रमांकाची जी प्रतिज्ञा आहे की भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमितांचं मी आचरण करेल अशी मी प्रतिज्ञा करतो. या 10 पारमिता मी पाळेल अशी मी प्रतिज्ञा करतो, असं आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वचन दिलेलं आहे. तर ह्या 10 पारमिता काय आहेत आणि त्याचं आचरण कशा प्रकारे आपण करू शकतो याबद्दल आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये 8 खंडांमध्ये हा ग्रंथ आहे. या 8 खंडाच्या ग्रंथामध्ये द्वितीय खंडामध्ये भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शील मार्ग सुरू, पृष्ठ क्रमांक 155 या पेजवर आपल्याला ह्या 10 पारमितांचा अर्थ बाबासाहेबांनी दिलेला एकदम स्पष्ट दिसतो. ह्या 10 पारमिता आपण ऐकणारच आहोत. तत्पूर्वी पारमिता किंवा पारमी असे 2 शब्द आहेत. तर भावचक्रातून निर्वाणाकडे, परमसुखाकडे, मुक्ती मोक्षाकडे, लोकोत्तर अवस्थेकडे, लौकिककडून लोकोत्तर अवस्थेकडे पार जाण्यासाठी, भावसागर पार जाण्यासाठी ह्या 10 पारमितांचा एक प्रकारे पूल आहे. या 10 पारमितांचं आचरण केल्यामुळे आपण भावसागर पार करतो. या किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाणं म्हणजे जन्म मृत्यूचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरून परमसुखाकडे, निर्वाणाकडे, निर्दोष जीवनाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे 10 पारमिता. तर या 10 पारमितांचं आचरण आपण विपश्यना शिबिरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. कारण तिथे निसर्गरम्य परिसरामध्ये, शहरापासून थोडंसं लांब एकांतामध्ये आर्यमौन असतं. आर्यमौन म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने 10 दिवस आपल्याला मौन राहावं लागतं. या मौनामुळे कुठल्याही प्रकारचं शीलभंग होत नाही. प्रज्ञेचा विकास होतो, मैत्रीचा विकास होतो, अधिष्ठानचा अभ्यास होतो. तर प्रत्येक पारमिता आपली तिथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पूर्ण होत असते. ज्याप्रमाणे आपण जर 10 माठ त्या माठांमध्ये एक एक थेंब म्हणजे थेंबा थेंबाने पात्र जसं भरून जातं, तसं थोडं थोडं पुण्य करून, थोडं या 10 पारमितांचं आचरण करून आपण ह्या पारमिता पूर्ण करू शकतो. आपण ज्या 10 पैकी ज्या 9 पारमिता आहे त्या आपण भौतिक जीवनामध्ये सुद्धा, आपल्या सांसारिक जीवनामध्ये सुद्धा, विपश्यनेला न जाता सुद्धा आपण त्याचं आचरण बाह्य जगामध्ये करू शकतो. पण प्रज्ञा ह्या 3 प्रकारच्या आहेत. एक आहे श्रुतमय प्रज्ञा, दुसरी आहे चिंतनमय प्रज्ञा आणि तिसरी आहे भावनामय प्रज्ञा. तर भावना या शब्दाला बाबासाहेबांनी मेडिटेशन म्हटलेलं आहे, कंटेम्प्लेशन म्हटलेलं आहे. खंड क्रमांक 16 मध्ये पाली शब्दकोश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण आणि लिखाणमध्ये. तर हा जो भावना शब्द आहे हा मेडिटेशन, कंटेम्प्लेशन याच्याशी निगडीत आहे. आणि ही भावित प्रज्ञा जी आहे, जी भावनामय प्रज्ञा आहे, या प्रज्ञेचा ही प्रज्ञा पारमिता आपण फक्त आणि फक्त
विपश्यना शिबिरामध्येच आपल्याला ती शिकायला मिळते आणि आपण ती तिथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पूर्ण करत असतो. आणि जेव्हा तिथून ही पारमिता आपण शिकून येत असतो त्यावेळेस आपण त्याचा सकाळ संध्याकाळ 1-1 तास बसून ध्यान करून या पारमीला पुष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर खूप काही आपल्याला त्या शिबिरामध्ये शिकायला मिळतं. श्रुतमय प्रज्ञा म्हणजे जे ज्ञान आपल्याला वाचून, लिहून, ऐकून, शिकून, ग्रहण करून जे ज्ञान आपण मिळवतो त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात. आणि जे आपण आकलन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, तर या ज्ञानावर चिंतन मनन करणं तर्कसंगत आहे का, युक्तिसंगत आहे का, बुद्धिसंगत आहे का, खरंच हे शहाणा माणसांनी ग्रहण करण्यासाठी सांगितलेलं आहे की टाकाऊ आहे, की त्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होते की श्रद्धा निर्माण होते, प्रज्ञेचा विकास होतो की अप्रज्ञेचा विकास होतो. तर हे आपण जेव्हा तावून सुलाखून घेऊन बघतो तर त्याला चिंतनमय प्रज्ञा म्हणतात. आणि भावनामय प्रज्ञा म्हणजे ही चिंतनमय प्रज्ञा आणि श्रुतमय प्रज्ञा याच्यापेक्षा अगदी भिन्न आहे. ती परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या म्हणजे परियत्ती म्हणजे थेरी आहे, सुत्तपिटक आहे, त्यामध्ये भगवान बुद्धांची पूर्ण शिकवण आहे, त्याला आपण थेरी म्हणतो. त्या थेरीचा प्रॅक्टिकल अभ्यास तर म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून असेल, आचरणाच्या माध्यमातून असेल, या 10 पारमितांच्या माध्यमातून असेल, तो आपण जेव्हा करतो ते झालं पटिवेदन आणि पटिपत्ती. आणि जेव्हा पटिवेदन म्हणजे जो अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव, त्या प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो सत्याच्या आधारावर आहे, जसं आहे तसं प्रज्ञेच्या आधारावर आहे. तर परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या 3 गोष्टींनीच भावनामय प्रज्ञा हे होते. तर आपण जेव्हा म्हणतो की भगवान बुद्ध हे सम्यक संबुद्ध हे संपूर्णपणे जागृत आहे, तर सतीवान आहे, स्मृतिवान आहेत, जागृत आहेत असं आपण नेहमी म्हणत असतो. पण भगवान बुद्ध हे फक्त जागृत नाहीत, तर ते प्रज्ञेसह प्रत्यक्षण जागृत आहेत, विपश्यनेसह प्रत्यक्षण जागृत आहे. यालाच भावनामय प्रज्ञा म्हणतात. की त्या जागृतेबरोबर त्या सतीबरोबर संप्रज्ञान आहे. म्हणजे संप्रज्ञान म्हणजे की प्रत्येक क्षण हा प्रज्ञेसह विपश्यनेसह जागृत असणं. आणि जागृत हे कशा प्रकारे, तर दुःखबोध, अनित्यबोध आणि अनात्मबोध हे ज्ञान परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या तिन्ही याच्यावर कसोटींवर या अनुभवावर जेव्हा उतरतं तेव्हाच त्याला आपण संप्रज्ञान म्हणतो, तेव्हाच त्याला भावनामय प्रज्ञा म्हणतो. तर या प्रज्ञेवर बोलण्याचं मूळ कारण हे की ही प्रज्ञा आपण बाहेर शिकू नाही शकत. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये 3-3 महिन्याचे शिबिर असायचे. भिक्खू संघ उपासक याचा अभ्यास करायचे. तर या धावपळीच्या जीवनामध्ये ते 10 दिवसाचं कमीत कमी गुरुजींनी शिबिर ठेवलेलं आहे की ज्यांच्यामध्ये श्रद्धा आहे, जिज्ञासा आहे, ज्यांच्या पारमिता आहेत, ज्यांच्यामध्ये पुण्य धर्म, कुशल धर्म वाढण्याची क्षमता आहे, असे लोक येतील आणि ते आपला विकास साधतील या विपश्यनेच्या प्रज्ञेच्या माध्यमातून. तर आपण पारमिता बघितलं, त्यामध्ये विशेष म्हणजे आपण प्रज्ञा पारमिता बघितलं. तर आता आपण एक एक पारमिता काय आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला बाबासाहेबांनी काय सांगितलेला आहे. तर मूळ इंग्रजी ग्रंथ आहे बाबासाहेबांचा दि बुद्धा अँड हिज धम्मा, त्याचा अनुवाद हा मराठीमध्ये झालेला आहे. तर या मराठी पुस्तकामधून मी या 10 पारमिता आपल्याला जे बाबासाहेबांनी व्याख्या केलेल्या आहेत एक एक पारमितेच्या, ते आपण बघूया. तर भगवान बुद्धाने परिवाजकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचे पालन करणे आवश्यक आहे. शील पारमिता सांगितलेल्या आहेत की शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य,
शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री अशा 10 पारमिता सांगितलेल्या आहेत. या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी म्हणजे पंचवर्गीय भिक्खूंनी भगवान बुद्धांना विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. नैष्क्रम्य, आता इथे आपण नैष्क्रम्य पारमितेबद्दल बघणार आहोत. नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य पारमिता, वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम यंकिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती, शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य, सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये, त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे, ते सत्याखेरीज दुसरे काही असता कामा नये. अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री, मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयीच, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे याला मैत्री म्हटलेला आहे. उपेक्षा म्हणजे औदासीनहून वेगळी, निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे, म्हणूनच त्यांना पारमिता किंवा पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. तर बुद्ध यांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ह्या 10 पारमिता आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर ह्याच 10 पारमितांचं जे प्रॅक्टिकल आहे ते विपश्यना शिबिरामध्ये कशा पद्धतीने केलं जातं. तर सुरुवातीला विपश्यना शिबिरामध्ये आपल्याला त्रिशरण पंचशील दिलं जातं. त्यानंतर जे आनापानची जी साधना आहे त्या साधनेसाठी कर्मस्थान मागण्यासाठी, ही साधना शिकण्यासाठी आपल्याला धम्माची त्या कर्मस्थानाची याचना करावी लागते. ती याचना झाल्यानंतर आनापान कर्मस्थान आपल्याला दिलं जातं आणि 3.5 दिवस या आनापान सतीचा अभ्यास विपश्यना शिबिरामध्ये होतो. तो नैसर्गिकपणे, सहजपणे, स्वाभाविकपणे आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास म्हणजे आण आणि अपान, आणि त्या श्वासाप्रती जागृत राहणं, सजग राहणं, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याची परिपूर्णपणे जाणीव असणं ही आनापान सती आहे. तर हे आपलं त्यावेळेस भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये मन भटकत असतं. वारंवार त्याला त्या श्वासावर आणायचं असतं. कुठलाही राग, द्वेष किंवा कंटाळा न करता किंवा कुठली प्रतिक्रिया न देता आपल्याला त्या क्षणाचं सत्य स्वीकारून परत आपल्या श्वासावर आपल्याला मन केंद्रित करायचं असतं. आणि हे अशी आनापान सती करून जेव्हा आपण आनापान सतीच्या माध्यमातून समतमध्ये जातो, म्हणजे जी मनाची एकाग्रतेची जी पराकाष्ठा आहे, सखोल एकाग्रतेमध्ये आपण जेव्हा जातो त्याला शमत म्हणतात. आणि या शमतमधून मग 3.5 दिवस झाल्यानंतर परत एकदा विपश्यना ही भगवान बुद्धांनी शिकवलेली साधनासाठी, या कर्मस्थानासाठी परत याचना करावी लागते. आणि ती याचना करून हे कर्मस्थान आपल्याला दिलं जातं. आणि तिथे आपण जे मन ज्यावेळेस अतिशय सूक्ष्म तीक्ष्ण होतं, तर शरीरावर ज्या संवेदना आहे, ज्या वेदना आहे, जे आपण प्रत्युत्तर समुत्पादमध्ये म्हणतो
की वेदनानुपचया तन्हा, म्हणजे वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते. तर इथेच आपल्याला विपश्यनेमध्ये शिकवलं जातं की या संवेदनांना, त्या सुखद असतील, दुःखद असतील, अदुःखद असतील, तर या संवेदनांना तटस्थपणे, निर्लिप्तपणे, निसंग भावाने, साक्षी भावाने कसं बघायचं, कसं समतेमध्ये राहायचं, याचं परिपूर्णपणे आपल्याला त्या शिबिरामध्ये ट्रेनिंग दिलं जातं आणि ते आपण नैसर्गिकपणे करत असतो. तर वेदनानुपचया तन्हा न होऊ देता, वेदनानुपचया प्रज्ञा, म्हणजे प्रत्येक वेदना ही प्रज्ञा जागवते. अशा प्रकारे तिथे आपण बघतो की प्रज्ञा पारमितेचं पालन होतं. आपल्याला जे नवीन साधक असतात त्यांना पंचशील दिलं जातं, जे जुने साधक असतात त्यांना अष्टशील दिलं जातं. आर्य मौन राहिल्यामुळे, म्हणजे काया वाचा मनाद्वारे मौन असल्यामुळे आपलं शीलाचं पालन हे नैसर्गिकपणे होतं. समाधीचा अभ्यास होतो आणि प्रज्ञेचा अभ्यास होतो. तर 3.5 दिवस झाल्यानंतर आपल्याला म्हणजे 10 दिवसाच्या शिबिरामध्ये एक अधिष्ठान पारमिता सुद्धा आहे, की न हालता न डुलता, म्हणजे पाय न बदलता आपण दृढ संकल्प करायचा आहे. आणि तो 1 तास जो आहे त्याच्यामध्ये आपला हात पाय न डोळे न उघडता आपण तिथे बसून राहतो आणि आनापानसती किंवा विपश्यना करत राहतो. आणि जेव्हा आपण 1 तासानंतरच तो जो दृढ निश्चय आपण पूर्ण केलेला असतो त्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे. तर ह्या 10 पारमिता ज्या आहेत आपल्याला, ह्या मनाला शुद्ध करण्यासाठी, मनाला निर्मळ करण्यासाठी, भावसागर पार करण्यासाठी आणि आपला संसार सुखी करण्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे. कारण ह्या फक्त ऑफिसमध्ये किंवा शिबिरामध्ये किंवा घरामध्ये असं कुठलंही ठिकाण नाही की त्या ठिकाणी आपण यांचं आचरण करू शकत नाही. कारण त्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या नीती आहे, ती नीतिमत्ता आहे आणि ते सद्गुण आहेत, पुण्यगुण आहेत. तर त्यांचं कुठेही आपण आचरण करू शकतो. पण 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला त्या अतिशय सूक्ष्मपणे आणि गहन प्रॅक्टिकल अभ्यासातून, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की परियत्ती, पटीपट्टी आणि पटीवेडन, म्हणजे श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा, थेअरी, प्रॅक्टिस आणि अनुभव, या तिघांच्या कसोटीवर जे सत्य तावून सुलाखून आपण घेतो, तर तिथे आपल्याला या प्रज्ञेचा जी आहे ती अनुभूती येते. म्हणजे जे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थ गौतमांनी विपश्यना केली, एक्झॅक्टली लोकांना असं माहिती नाही की पिंपळाच्या झाडाखाली बसून नेमकं काय केलं भगवान बुद्धांनी. हेच आनापानसती केलेली आहे आणि विपश्यना करूनच हे 4 प्रकारचं जे सतीपठ्ठान आहे, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना, हेच विपश्यना करून भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर ह्याच 10 पारमिता तिथे आपल्याला शेवटच्या दिवशी जेव्हा आपलं मौन सुटतं, तर कोणीच कोणाला विचारत नाही की तुम्ही किती दान दिलं, काय दिलं. तर सगळेजण डोनेशन देण्यासाठी, आपली दान पारमिताचा घडा भरण्यासाठी जो तो आपल्या स्वइच्छेने दान करत असतो. मग ते छोट्या स्वरूपाचं असेल, मध्यम स्वरूपाचं असेल, जास्त स्वरूपाचं असेल, पण ते शुद्ध भावनेने, एकदम शुद्ध चित्ताने, दान भावनेने तिथे आपण दान करत असतो. तर दान पारमिता तिथे पूर्ण होते, शील पारमिता पूर्ण होते, प्रज्ञा पारमिता पूर्ण होते. आणि हे जे ध्यान करण्यासाठी जो दृढ निश्चय लागतो, तो दृढ निश्चय म्हणजे अधिष्ठानच्या पारमीच्या रूपाने आपण तिथे पूर्ण करतो. आणि कुशल कर्म करण्यासाठी एका ठिकाणी मौन राहून ध्यान करून, ध्यान करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी खूप आपल्याला वीर्य पाहिजे, म्हणजे पुरुषार्थ पराक्रम करणं, कुशल गुणांसाठी, कुशल गुणांचा विकास करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी सुद्धा उत्साह पाहिजे. तर तो उत्साह, तो संकल्प आपण या वीर्य पारमितेतून तिथे पूर्ण करत असतो. आणि शांती पारमिताचं तिथे आचरण होतं. सर्व प्रकारच्या ज्या 10 पारमिता आहे, म्हणजे आपण शेवटच्या दिवशी एक मंगल मैत्री नावाची साधना शिकतो. त्या मंगल मैत्रीमध्ये करुणा आणि मैत्री या दोन्ही पारमितांचा अभ्यास होतो. कारण ती विपश्यनापेक्षा एकदम भिन्न साधना आहे. पण ती 10व्या दिवशी आपल्याला
शिकवली जाते. तर ही साधना आपण करत असतो तिथे आणि ही साधना शिकल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो तर सकाळ संध्याकाळ 1 तास विपश्यना झाल्यानंतर ही 5-10 मिनिटाची मंगलमैत्री असते, ती आपण मंगलमैत्री करत असतो. तर अशा पद्धतीने तिथे विपश्यना शिबिरामध्ये म्हणजे महाराष्ट्रात, भारतात आणि भारताच्या बाहेर जो कोणी व्यक्ती 10 दिवस विपश्यना शिबिराला जातो, तर या 10ही सद्गुणांचं, या 10ही पारमितांचं थोडं-थोडं आपल्या 10 माठांमध्ये, 10 घड्यांमध्ये थोडं-थोडं तो पारमी करत असतो. कारण पारमिता म्हणजे असं नाही की एकदा आज मी दान दिलं, म्हणजे आज माझी पूर्ण पारमिता झाली असं नाही. तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की याचं दररोज आपल्याला आचरण करायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कवतीनुसार आणि आपली क्षमता ही हळूहळू वाढवायची आहे या सद्गुणांसाठी हे करण्यासाठी. तर या पारमितांचं आचरण केल्याने 10 दिवस शिबिराला जाणं म्हणजे काहीतरी कंटाळून जाणं असं नव्हे, तर तिथे माणसाला ह्या 10ही सद्गुणांचं अतिशय चांगल्या प्रमाणे आचरण होतं आणि जे आपण बाबासाहेबांना वचन दिले आहे आपल्या पूर्वजांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या वडिलांच्या वडिलांनी, तर हे जी 12वी प्रतिज्ञा म्हणजे वचन, एक महापुरुषाला दिलेलं वचन आणि त्यांनी वचन घेतलं की मी 10 पारमितांचं पालन करेल आणि या 10 पारमिता मी पाळेल. तर अशी ती 12 क्रमांकाची 22वी प्रतिज्ञा आहे. म्हणजे जी विपश्यना आहे ती 22 प्रतिज्ञामधील 12व्या प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि हा प्रत्यक्ष अनुभव ज्या लोकांनी घेतला त्या सर्वांना हे माहिती नाही आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यांना या माध्यमातून पारमिता काय असतात, त्यांचं आचरण कसं असतं, तर याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर मी सांगेल की आपण 10 दिवसाच्या विपश्यना शिबिराला जावं आणि या पारमितांचा जो प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की खरोखर जी भावनामय प्रज्ञा आहे ही फक्त आणि फक्त ही विपश्यना शिकल्यानंतरच या प्रज्ञेचा आपला विकास होतो. कारण आपण श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा ही कुठेही वाचून, कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही देशामध्ये राहून त्यांचा आपण विकास करू शकतो. पण भावनामय प्रज्ञा जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्या प्रज्ञेसाठी विपश्यना करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अनिवार्य आहे. कारण त्याशिवाय आपल्याला, कारण भगवान बुद्धाचा धम्म हा प्रॅक्टिकल आहे. कारण बुद्ध वचन जी पण आहेत सुत्त पिटकामध्ये ती सगळी प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे अनुभवाच्या आधारावरच सत्य सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांना जेव्हा परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली, तेव्हाच भगवान बुद्धांनी धम्म सांगितला. म्हणून जे आपण म्हणतो की एवमे सुत्तंग, तर एवमे सुत्तंगचा जो अर्थ आहे की असे मी ऐकले आहे की भगवान बुद्धांनी जेतवन विहारामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाली साहित्यामध्ये वाचायला मिळतं की या ठिकाणी हे सुत्त सांगितलं. तर सुत्त म्हणजे की एक धागा, एक सब्जेक्ट, एक विषय, त्या विषयाला धरून धम्माची सुरुवात असते, मध्य असतो आणि अंत असतो. पण या ठिकाणी जो सुत्तंग शब्द आलेला आहे तो या अर्थाने पण आलेला आहे की एवमे सुत्तंग म्हणजे असे मी ऐकले आहे. तर आता असं कोणाला वाटेल की हे लिपिबद्ध त्रिपिटक होण्याच्या अगोदर किंवा हे असे मी ऐकले आहे म्हणजे खरं आहे की खोटं आहे याच्याबद्दल शाश्वती नाही. पण त्याचा अर्थ असा नाही. कारण प्रथम संगीती जी भिक्खू संघाने पूज्य महाकाश्यप यांच्या सानिध्यामध्ये जी प्रथम संगीती भरली तर त्यामध्ये 499 अरंत होते आणि 500 अरंत 500 पूर्ण होण्यासाठी आनंदांना 4 महिन्याचा कालावधी लागला. त्या कालावधीनंतर जेव्हा ते अरंत होतात, ते सम्मिलित होतात त्या संगीतीमध्ये आणि 500 अरंत मिळून मग भगवान बुद्धांच्या वाणीचं संगायन होतं. तर तसंच द्वितीय संगती आहे, तृतीय आहे, चतुर्थ आहे, पंचम आहे आणि षष्टम आहे, 6वी जी धम्मसंगीती. तर प्रत्येक संगीतीमध्ये अरंत लोकच हे करतात. आणि एवमे सुत्तंग म्हणजे की परिपूर्ण मनाच्या निर्मळ
जे अरहंत आहे, जे विद्वान आहे, ज्याला आपण म्हणतो सुत्त पिटकधर, विनय पिटकधर आणि त्रिपिटकधर, म्हणजे सुत्त, विनय आणि अभिधम्म हा कंठस्थ आहे, मुखोगत आहे, एक एक शब्द पाठ आहे, त्याचं परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन तिन्ही झालेलं आहे. तर असे व्यक्तीच संगायन करतात. आणि बुद्धवाणी ही जी आहे ही थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, श्रीलंका यांनी ही जशीची तशी 2500 वर्षापासून शुद्ध स्वरूपामध्ये ठेवली. म्हणून हे जे वाक्य आहे प्रत्येक सुत्ताचं की एवमे सुत्तंग, तर म्हणजे मी असं ऐकलंय, म्हणजे अनुभव करून ऐकलेला आहे. भगवंताचा धम्म मी परिपूर्ण मनाचा निर्मळ व्यक्ती होऊन, अरंत होऊन हे मी ऐकलेलं आहे. म्हणून त्या अर्थाचा तो जी पहिली जी ओळ आहे, एवमे सुत्तंग एकंग समय भगवा, तर एवमे सुत्तंग जे आहे ते असं फक्त एक ओळ किंवा एक शब्द नाही आहे तो. तर अरंत परिपूर्ण शुद्ध होऊन, मन परिपूर्ण विपश्यना करून, परिपूर्ण शुद्ध करून, या 10 परमितांचं आचरण करून मग ते वाक्य म्हटलेले गेलेलं आहे. म्हणून त्याची सुरुवात किती महत्वाची की एवमे सुत्तंग, म्हणजे मी परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या तिघींचा अनुभव घेऊन, विपश्यना करून, मन परिपूर्ण शुद्ध करून मग ऐकलेले आहे. आणि मग ते संगायन होतं. म्हणून अशा प्रकारे त्रिपिटक हे परिपूर्ण 100% परिशुद्ध आहे. 10 पारमिता ज्या आहेत, आपल्याला जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर आपण कुठलंही सुत्त काढावं. आणि म्हणजे मी हे जे वाक्य बोलतोय अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. सुत्त पिटकामधील मग ते अंगुत्तर निकाय असेल, दिग्ग निकाय असेल, संयुक्त निकाय असेल, खुद्दक निकायामध्ये आहे अजून, तर कुठलंही सुत्त तुम्ही घ्या, तुम्हाला 10 पारमितांच्या बाहेर काहीच शिकवण मिळणार नाही भगवंताची. म्हणजे व्यावहारिक ज्ञान तर भगवंतांनी सांगितलेच आहे. त्याच्यामध्ये इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, नैतिकता आहे. पण प्रत्येक सुत्तामध्ये तुम्हाला 10 पारमिता ज्या आहे, फक्त ती बघण्याची प्रज्ञा जेव्हा आपल्याकडे येते, तो जो दृष्टिकोन आपल्याला जेव्हा मिळतो, किंवा आपण तो दृष्टिकोन अभ्यासाच्या माध्यमातून विपश्यना करून जेव्हा अवगत करतो, तेव्हा आपल्याला त्या सुत्ताकडे बघण्याचा जो आपण एकांगी वाचन नाही करत, तर आपण त्या पारमिता कशा आहेत त्यामध्ये हे आपण बघतो. जसं आपण महामंगल सुत्ताचं उदाहरण घेऊया, की भगवान म्हणतात की असेवनाचं बालानंग पंडितानंच सेवना पूजाचं पूजयानंग एतं मंगलमुत्तम, म्हणजे मूर्ख व्यक्तीची संगत करू नये. आणि कल्याण मित्राची, पंडित शब्दाचा अर्थ याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये कल्याण मित्र या नावाने आलेला आहे. तर विद्वान नाही फक्त, तर विद्वान आहे, शीलवान आहे, चरित्रवान आहे, त्यांच्यामध्ये 10 पारमितांचे सद्गुण आहे, असा व्यक्ती कल्याण मित्र. तर म्हणजे वाईट व्यक्ती सोबत राहिलं तर आपला शीलाचा आणि दुर्गुणांचा वाढ होते. आपल्या म्हणजे जे अनैतिक गोष्टी आहे, ज्या वाईट अकुशल गोष्टी, ते जर वाईट व्यक्तीसोबत आपण राहिलो तर त्याच्यामध्ये वाढ होते आपली. आणि जर कल्याण मित्रासोबत राहिलो तर या 10 पारमितांचा आपल्यामध्ये विकास होतो. तर अतिशय असं हे मार्मिक सुत्त आहे की पती रूप देश वाचवतो, म्हणजे चांगल्या ठिकाणी वास्तव्य करणे, दान करणं, आईवडिलांची सेवा करणं हे उत्तम मंगल आहे. 38 प्रकारचे मंगल त्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तर या महामंगल सुत्तामध्ये तुम्हाला 10 पारमिता दिसतील. जसं तुम्ही पराभव सुत्त घेतलं तर त्याच्यामध्ये जातीचा अहंकार न करायला सांगितलेला आहे, शीलाचं पालन करायला सांगितलेलं आहे. तर कुठल्याही म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की तुम्ही पराभव सुत्त घ्या, की भारद्वाज सुत्त घ्या, की तेविज्य सुत्त घ्या, की सतीपठाण, कुठलंही सुत्त जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला इवन सतीपठाण सुत्त जरी घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये प्रज्ञा पारमितेशिवाय या 10 सद्गुणांशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. तर या अँगलने जर आपण बघितलं या सुत्तांकडे, तर सगळं संपूर्ण सुत्त पिटक हे आपल्याला पूर्ण सुत्तांमध्ये ही 10 पारमितांची शिकवण आपल्याला दिसेल. ज्यावेळेस एखादे बोधिसत्व असतात तर ते 30 पारमितांचं पालन करतात, म्हणजे 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्त पारमिता. तर अशा प्रकारे या 30 पारमितांचं पालन करून ते सम्यक संबुद्ध होतात.
पण अनंत होण्यासाठी या 10 पारमितांचं आणि आपल्याला जे 22 प्रतिज्ञा दिल्या आहे बाबासाहेबांनी, तर त्या 22 प्रतिज्ञामधली जी 12वी प्रतिज्ञा आहे की मी 10 पारमितांचं आचरण करेन, त्या 10 पारमितांचं मी पालन करेन अशी मी प्रतिज्ञा करतो. तर हे जे वचन आहे, तर हे वचन पूर्ण करण्यासाठी आपल्याला विपश्यना शिकणं गरजेची आहे. तिचा दैनंदिन सराव करणं गरजेचं आहे आणि जे सुत्त पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार आपण थोडं थोडं वाचन जरी करत गेलो आणि या माध्यमातून जर आपण बघत गेलो तर निश्चितपणे आपल्याला ह्या 10 पारमिता काय आहेत, इव्हन तुम्ही बाबासाहेबांचं जे भाषणं आणि लिखाण आणि भाषण आहे, जी सर्वसामान्य माणसाला बाबासाहेबांनी त्या काळामध्ये धर्मांतराच्या पूर्वी तयारी करण्यासाठी जे काही सांगितलेलं आहे त्या सांगण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पारमिता दिसतील. जसं आपण भारतीय संविधानामध्ये म्हणतो की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, हक्क. तर हे जे आहे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे 23 सूत्र, कालाम सूत्र आणि अश्वलायन सूत्र यामधून बाबासाहेबांनी घेतलं आणि ते म्हणतात सुद्धा की हे मी माझ्या महान गुरु गौतम बुद्धांकडून घेतलेलं आहे. ते फ्रेंचच्या राज्यक्रांतीकडून मी ही तत्व उसनी घेतलेली नसून हे माझ्या महान गुरुकडून घेतलेली आहे आणि त्याचे दाखले आहेत की 23 सूत्र, अश्वलायन सूत्र, कालाम सूत्र. फक्त या 3 सूत्रातच नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व तुम्हाला अनेक सूत्रांमध्ये दिसेल. पण अशा प्रकारे जर आपण बघितलं तर महापुरुषांनी आपल्याला बाबासाहेबांनी, गौतम बुद्धांनी या 10 पारमितांचं आचरण केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो, आंतरिक विकास होतो आणि आपली जी वाटचाल आहे धम्माची कृती करून, धम्माचं आचरण करून, तेव्हा आपण मानवाकडून प्रबुद्धतेच्या मार्गाकडे जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं की विपश्यना शिबिरावर किंवा विपश्यना शिबिर हे काही कर्मकांड नाही, थोटांड नाही, तर तो प्रॅक्टिकल अभ्यास आहे. अनुभव हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पुस्तकी ज्ञानाला, तर्काला, कुठल्याही तर्कवितर्काला, वादविवादाला मर्यादा आहेत, पण अनुभव हा अमर्यादित असतो. म्हणून जे निर्वाण आहे त्या निर्वाणाची व्याख्या सुद्धा जेव्हा सम्यक संबुद्ध करतात तर ते नकारात्मक होते. जसं आपण म्हणतो की परमसत्य आहे, निर्दोष जीवन आहे, तर ह्या सगळ्या ज्या व्याख्या आहे त्या नकारात्मक आहे. कारण 3 डायमेन्शनची जी जग आहे, जर एखादा व्यक्ती 4th डायमेन्शनमध्ये जाऊन त्याचा अनुभव करतो, तर जेव्हा तो 3 डायमेन्शनच्या जगामध्ये येतो तर तो ते सांगू शकत नाही निर्वाण काय आहे. पण सोप्या भाषेमध्ये आपल्याला गौतम बुद्धांनी, बाबासाहेबांनी सांगितलं की जसं जसं मन आपलं निर्मळ होत जातं, जितकं जितकं मन निर्मळ झालं, जितके जितके विकार आपले निघत गेले, तितकं तितकं निर्वाण आपल्याला प्राप्त होत जातं. तर आशा आहे की या 10 पारमितांचा अर्थ आपल्याला जे नॉन साधक आहे त्यांना कळाला असेल आणि याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल की 10 दिवसाचं विपश्यना शिबिराला जाणं किती गरजेचं आहे, तो अनुभव घेणं किती गरजेचं आहे. तर एवढं सांगून मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. हे माझं चॅनल आहे. या चॅनलवरून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केल्या जातं. विविध मान्यवरांचे विचार प्रसारित केल्या जातात. आजपर्यंत 275 पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. आपण हे चॅनल बेल बटन टिक करून सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर पण करावा आणि सबस्क्राईब व्हावं.